हर हर मोदी, हर हर मोदी, हर हर मोदी, हर हर मोदी, हर हर मोदी। जय श्री राम, जय श्री राम। जप्पा जप्पा, भाजपा, जप्पा जप्पा, भाजपा। आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार, मी प्रियंका बन्या आणि आपण पाहतात बेधडक कपडे. मित्रांनो, सध्या आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये उपस्थित आहोत आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया यावेळी जे आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांचं काय विजन आहे. आपल्यासोबत विशाल पाटील जी आहेत. विशाल पाटील जी, तुम्ही स्वतः एक युवा कार्यकर्ता आहात. प्रभाग क्रमांक 11 मधील काही युवा असे आहेत ज्यांना रोजगाराची संधी अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाहीये. त्या युवांसाठी तुम्ही काय करणार आहात? नमस्कार, मी विशाल जगन्नाथ पाटील, भारतीय जनता पार्टीचा युवाचा महामंत्री आहे. तुम्हाला मी सांगतो, माझ्या मार्फत मी अनेक युवकांना रोजगार दिलेला आहे. आता मी जर जिंकून आलो तर पुढे युवकांना रोजगार कसा भेटेल भाईंदरमध्ये त्याच्यावर मी पूर्ण हे करेन. चांगले जिम करेन, चांगले वाचनालय करेन आणि ज्या मुलांना शिक्षणासाठी जर जे पैसा पुरे राहतात त्यांच्यासाठी सरकारच्या मार्फत कसे त्यांचं शिक्षण पूर्ण होईल याच्यावर मी भर टाकेन. विशाल सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये गटर मीटर रस्ता या 3 गोष्टी तर पाहतातच आहात. या पुढे जर आहे तुमचं विजन काय असणार आहे विकासाला घेऊन? माझं विजन रिडेव्हलपमेंट आहे. आपल्या इथे बघत असाल 20-20, 22-22 वर्ष झाले बिल्डिंगला. इथे फसवणूक करणारे बिल्डर येऊ नये त्यासाठी मी त्याची मोहीम चालवणार आहे आणि जो व्यक्ती प्रभाग क्रमांक 11 मध्ये राहतो त्याला लवकरात लवकर घर कसं भेटेल हे माझं विजन असणार आहे. प्रभाग क्रमांक 11 जो आहे तिथे काही ठिकाणी झोपडपट्ट्या सुद्धा आहेत. सर्वसामान्य लोक तिथे राहतात, पण त्या लोकांना ज्या आहेत काही खूप साऱ्या योजना ज्या अजूनपर्यंत भेटलेल्या नाहीयेत. खूप ज्या सरकारी योजना आहेत अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? तुम्ही बघू शकता, गेले 15 वर्ष झाले जे माझी नगरसेवक आहेत त्या योजना त्यांच्या घरापुरतीच चाललेल्या होत्या. आता आम्ही थेट सरकारपर्यंत पोहोचू. महिला ज्या आहेत त्यांना बालकल्याण समितीमधून रोजगार देऊ, आम्ही युवकांना सुद्धा रोजगार देऊ आणि जे आपण बघता लाडक्या बहीण योजनेसारखी जे स्कीम होत्या त्यांना अधुऱ्या राहिल्या होत्या त्या महिलांना तिथपर्यंत स्कीम चालू करू. झोपडपट्टीमध्ये जे त्यांची दिशाभूल करण्याचे जे आजपर्यंत प्रश्न होता त्या दिशाभूल आता होणार नाही याच्या पुढे. करुणा पाटील जी, तुम्ही स्वतः एक महिला आहात. प्रभाग क्रमांक 11 तिकडे जे आहेत काही चॉल एरिया सुद्धा आहेत. त्या महिलांसाठी तुम्ही जे आहे काय पुढे विजन ठेवणार आहात? नमस्कार, मी अधिकृत उमेदवार सौ करुणा किशोर पाटील आणि मी राजकारणामध्ये बरीच वर्ष आहे. पण मला असे अनुभव आले आहेत की आपण जी माणसं कामं करतो त्यांना नेहमीच मागे पाडलेलं असतं. पण ही संधी सुवर्ण संधी आहे, कारण भाजप सारखा पक्ष अजून कुठेही नाहीये आणि ज्यांनी महिलांना भरपूर म्हणजे ह्या दिल्या सुविधा दिल्या आहेत, तर त्या आपण कशा त्यांच्यापर्यंत पोचवायच्या या माध्यमातून करणार. जिंको अथवा न जिंको ही नंतरची गोष्ट आहे, पण ह्या पक्षातून ज्या महिलांपर्यंत सुविधा आहेत त्या पोहोचवणं माझं एक प्रथम कर्तव्य असेल. आणि जिथे आपला स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाही आहेत. काही ठिकाणी अशा मधल्या ज्या गल्ल्यामध्ये आहेत ना तिथे लाईट सुद्धा नाहीये. म्हणजे जेव्हा मुली किंवा लेडीज आपल्या आहेत त्या वयस्कर बायका वगैरे त्या रात्रीच्या कुठे बाहेर गेल्या तर त्यांना असुरक्षितता वाटू नये यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा पण लावू आणि एक अलर्ट पोलिसांची हे पण लावू कमिटी. तुम्ही आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचार करताय. लोकांचा कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स भेटतोय? लोकांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे ना, कारण हा भाजप पक्ष आता हा मोदींनी आणि योगीजींनी यांच्या आशीर्वादाने भरपूर काही केलेलं आहे महिलांसाठी. जसं उदाहरण की आपले देवाभाऊ आहेत, त्यांनी लाडक्या बहिणींसाठीही रोजगार म्हणजे चालू केलेलं आहे. म्हणजे दरमहा 1500 रुपये. तसंच आणखीनही कर्ज पण देतात ते. काही जर आपल्याला उद्योगधंदा वगैरे काही महिलांना करायचा असेल तर ते उद्योगधंद्यासाठीही कर्ज उत्पन्न करून देतात. आणि काही ह्या वॉर्डमध्ये म्हणजे या सुविधा कुठे पोहोचल्याच नाहीये. तिथे जे अगोदरचे जे नगरसेवक होऊन गेले त्यांचं हे काम होतं की आपल्या महिलांना आपल्या स्लम एरियामध्ये किंवा इतरही बिल्डिंग, आता सांगायला जावं तर सगळीकडे सामान्य जनताच आहे आणि त्यांनाही याची गरज आहे. फक्त स्लम एरिया आहे त्याच्यासाठी नव्हे तर प्रत्येक माणसाची गरज बनलेली आहे, कारण ही वाढती महागाई आपल्याला काही म्हणजे करू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना घरगुती केवढे आपण उद्योगधंदे देऊ शकतो, त्यांचा रोजगार म्हणजे आपल्या नवऱ्याला थोडा हातभार त्यांचा लागेल, म्हणजे त्यामुळे ते आपलं स्वतःचं कुटुंब अगदी सोयीस्कर सांभाळू शकतील. धन्यवाद. आपल्यासोबत सचिन डोंगरेजी जोडले गेलेले आहेत. सचिन डोंगरेजी, काय सांगाल? मागच्या वेळी काही मतांमुळे तुम्ही हरलात, यावेळी तोच खेळ आहे, तोच मैदान आहे, पण यावेळी तुमची रणनीती कशी असणार आहे? सर्वप्रथम सर्वांना या सचिन डोंगरे, मी मुंबईकर सचिन डोंगरेचा नमस्कार. ताई, तुम्ही जे आता बोलात मागच्या वेळी तुम्ही हारलेला, तर माझी हार सर्वांनाच माहिती आहे. आणि ज्यांनी तो अनुभव घेतला गेल्या 8 वर्षाआधी 2017 मध्ये, तर या सचिन सोबत काय झालंय, कसा छलकपट झाला, कसा अन्याय झाला, कसा एका रात्रीमध्ये काय 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 गोष्टी झाल्या मला तुमच्यासमोर कॅमेऱ्यामध्ये सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे.
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुठल्याही गृहिणीला विचारा, मराठीत विचारा, हिंदीत विचारा, सचिन सोबत काय झालंय, सचिन के साथ क्या हुआ, ते सगळं मला सांगते, सगळ्यांना माहिती आहे. असो, जो बीत गई सो बात गई. आता गेल्या वेळेस मी अपक्ष म्हणून उभा होतो, पण ह्या वेळेस मला एक मोठं असं पक्ष मिळाला आहे. खूप बलशाली पक्ष, महाशक्ती मला मिळालेली आहे, भारतीय जनता पार्टी. आणि आदरणीय नरेंद्र मेहता साहेब आमदार आमचे, त्यांनी माझ्यावरती एक विश्वास दाखवला. माझ्या कामाची पद्धत, माझी क्वालिटी सगळं काही पाहिलं त्यांनी, अनालाइज केलं. सचिन खरोखर त्या लायक आहे का पाहिल्यानंतर मला त्यांनी तो हेवी फॉर्म दिला, मला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं मला करलं. आता माझ्या समोर जे प्रतिस्पर्धी आहेत ते निवडणूक आहेत, येतील जातील, पण कसं आहे, एक मी सर्वांना सांगतो, माझ्या घरामध्ये ना, मी स्वतः आणि माझ्या घरामध्ये कोणीही कॉन्ट्रॅक्टर नाहीये. आमचा कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा बिझनेस नाहीये. माझा अगदी छोटासा व्यापार आहे. तुम्ही बऱ्याच जणांनी बोलला, मी कधी कधी डिलिव्हरी पण मारतो ऍक्टिव्हवर, तुम्ही पण बघितला ताई. सुखी आहे मी. माझ्याकडे असं कुठलं कन्स्ट्रक्शनचं किंवा काही नाही की आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन वगैरे वगैरे. मला तुम्हाला जनतेला, तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एकच सांगायचं आहे की आपण जो नगरसेवक निधी भरतो, टॅक्स भरतो, नगरसेवक निधी म्हणजे सर्वसामान्यांनी प्रामाणिकपणे भरलेला कर आहे तो. बरेचसे लोक जे ऍडव्हान्स मध्ये भरतात की मी कामाला चालू आहे, माझ्या घरी माझ्या वाईफला येऊन कोणी दरवाज्यावर बोलला नाही पाहिजे की तुमचा टॅक्स बाकी आहे म्हणून. त्याच्यावर भरतो ना आपण. माझं एकच मी सांगितलं, आता करुणाताईंनी त्यांचं विजन सांगितलं, आपलं विशाल पाटीलने विजन सांगितलं, अगदी सोपं आणि सुंदर सांगितलं. हे आम्ही सर्वजण मिळून करणारच आहोत. माझ्यासमोर पण काही स्वप्न आहेत, माझ्यासमोर काही प्लॅन आहेत, काही विजन आहेत, तुमच्या लोकांना माहिती नाही. मी सर्वांना सांगतो, एवढ्या योजना आहेत ना महानगरपालिकेमध्ये, खूप आणि खूप मोठी बलशाली, म्हणजे हजारो करोडची आपली महानगरपालिका आहे, जिथे वर्षाला हजारो करोड टॅक्स जमा होतो. आणि एवढ्या योजना आहेत ना, त्या आजपर्यंत एवढ्या 25 वर्षामध्ये 15 ते 20 वर्षामध्ये पब्लिक समोर नाही आलेल्या आहेत. प्लीज ऐका माझं, ते पब्लिक समोर नाही आलेलं आहे. खूप योजना आहेत, कॅन्सरग्रस्तासाठी आहे, वेगवेगळ्या रोगांवरती, वेगवेगळ्या रुग्णांसाठी त्याच्यामध्ये आहेत सवलती, गृहिणींसाठी आहेत. जे लोक बोलतात ना गृहिणींसाठी, लेडीज लोकांसाठी खूप बेनिफिट आहे. तुम्ही काय करताय, दिशाभूल करतायत. छोटे छोटे जे स्कॉलर आहेत, मुलं जे अभ्यासामध्ये हुशार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी भरपूर योजना आहेत. भरपूर नोकऱ्या आहेत महानगरपालिकेमध्ये, पण त्या नोकऱ्या कुठे जात आहेत, कुठले लोक येऊन तिकडे काम करतात, तुम्ही प्लीज एकदा विचार करा. भरपूर आहे. सचिन जी, कित्येक वेळा जे आहे विकासाच्या नावाखाली टेंडर पास केले जातात, निधी मिळवला जातो, पण तो विकास काही घडत नाही. प्रभाग 11 मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, जो विकास तुम्ही तिथले सर्वसामान्य जनतेसाठी करणार आहात? पहिली गोष्ट आहे ना, आम्ही ते नावच बदललेलं आहे. आम्ही यंग आहोत, तुम्ही लोक सगळे यंग आहात ना. अरे बाळांनो, त्या जवळ या ना, हे यंगस्टर आहेत सगळे जवळ. आज लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक. आम्ही ते नावच बदललंय. आम्ही डेव्हलपमेंट हा शब्द वापरतो. डेव्हलपमेंट. थोडक्यात सांगायचं तर विकासाच्या नावावरती हा जो काही झोलझाल चालू आहे ना, हा जो तुम्हाला संपूर्णपणे संपवायचा असेल ना, तर युवा नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही. एक पण झोलझाल होऊन देणार. आज तुम्ही बघा विकासाच्या नावावर काय काय, तर फिरा ना, तुम्ही पत्रकार आहात. पत्रकार हा कॅमेरा आहे, माईक म्हणजे समाजाचा चौथा स्तंभ आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुमच्या नजरेतून काही चुकत नाही. जर मी रॉंग आहे, टाका माझा रॉंग. सचिन डोंगरे रॉंग आहे, सचिन डोंगरे वाईट आहे, सचिन डोंगरेने ही गडबड केली, टाका बिंदास, मी एक्सेप्ट करेन, कबूल करेन, पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण आज जो काय तुम्ही बोलता विकास केला, अरे काय विकास केला, जाऊन बघा ना. त्याचे काढा, आयटीआय टाका, कुठलं काम किती, ते टेंडर कितीला पास झालंय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती किती खर्च केला गेला, बघा ना एकदा. डोळे उघडतील, तळ पायाच्या मस्तकाला हटेल. सामान्य जनतेचा टॅक्स भरतोय आपण, टॅक्स भरतोय ना. जेवढे जण टॅक्स भरतात ना, खरोखर राग येईल तुमच्या लोकांना यार. बघा जेवढी कामं झालीत ना, आयटीआय टाका, मिळतो. आयटीआयचा अधिकार सर्वांना आहे की नाही मॅडम? आयटीआय तुम्ही टाकू शकता ना. मी रिक्वेस्ट करतो, जेवढी कामं झालीत नाही विकासाच्या नावावर, प्रत्येकाने आयटीआय टाका आणि त्याचा ना तपशील घ्या की हा निधी, हे काम झालंय, हे निधी कितीला पास झाली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा खर्च किती झाला, कोटेशन कोणी करेल. अरे साधा आपण गावी घर जरी बनवायला गेलो ना, 15 लाखामध्ये 1+1 बनतं. इथे 4 टॉयलेट 25 लाखामध्ये बनतायत. पुरे आहेत माझ्याकडे, तुम्ही पण काढू शकता. खूप आहे, हे साधं उदाहरण आहे. पण प्लीज त्याच्यासाठीच आम्ही उभे आहोत. झोल झाल बंद करणं आहे बस. एक ते महिलांची सुरक्षा, जसं करुणाताई बोलल्यात, विशाल बोलला, सगळं काय. आणि माझे काही प्लॅन्स आहेत, काही विजन आहेत. आता वेळ कमी आहे, माझा लवकरच अहवाल निघेल, घरोघरी माझा अहवाल येईलच. आमची वचन मी तुमच्यापर्यंत येईलच. मी जनतेला कळकळीची विनंती करतो, प्लीज यावेळेस बदल घडवा. यावेळेस 4 बटन प्लीज
चारही बटन तुम्हाला कमळ दाबायचं, कमळ कमळ कमळ. लक्षात ठेवा. अ मध्ये करुणा पाटील आहे, ब मध्ये हेमाली पाटील. नाव लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो. अ मध्ये करुणा पाटील, ब मध्ये हेमाली पाटील, क मध्ये मी स्वतः सचिन डोंगरे, मशीनवरती डोंगरे सचिन सुरेश हे नाव असणार आहे. मी मुंबईकर नाव नसणार आहे. मी मुंबईकर नाव तुम्ही दिलेले मला. आणि ड मध्ये विशाल जगन्नाथ पाटील हे नाव आहे. फक्त एवढं नाव लक्षात ठेवा. सकाळी उठा लवकर आणि फटकन जाऊन चारी बटन कमळ दाबा आणि 16 तारखेला चमत्कार घडवा आणि 17 तारखेपासून आम्ही कशी कामं करतो ते बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, जसं की आपण प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांशी संवाद साधला. त्यांचं एकच म्हणणं आहे, येणाऱ्या काळात जे आहे, एवढे वर्ष झाली जेवढे पण नगरसेवक येऊन गेले त्यांनी फक्त डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ केलेत. हे जर आता निवडून आले तर डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटच जे आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या पूर्ण विषयाशी आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा बेधडक खबरे. मी प्रियंका पन्या, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.